बीट म्हणजे मारणे. आता V5 याचा V4 तर तुम्हाला करत असेल जेव्हा V1 माहित आहे, पण V2 V3 तेव्हा माहित होईल जेव्हा तुम्ही लर्न कराल त्याला. त्याचा V1 चा तो बाय ग्रामर मेट पासून बनलेला आहे, बरोबर आहे. आता याच्यामध्ये बियरचं झालं बोर कसं आहे बीटन. ओके सर बीट. ओके याचं का होईल मग नंतर बीटन, म्हणजे बीट हा V1 आणि V2 त्याचं का होईल बीट, आणि V3 का होईल बीटन, आणि V4 का होईल बीटिंग. ओके आणि V5 का होईल बीट्स. ओके इट इज व्हेरी इझी टू राइट इट. To write it only V2 and V3, and then you will convert in your you have the many times. Okay, you have the remaining time to write it V4 and V5. Okay, firstly to write beat and beaten. These are over V2 and V3 to write very important. Okay. Okay. ओके बीट म्हणजे झालं, बीट म्हणजे मारणे, आणि याला हिंदी मध्ये काय म्हणते पीटना. बीट को क्या बोलते हैं हिंदी में पीटना. अभी जड़ है पॉइंट में आते हैं कि बीट मतलब क्या होता है पीटना, और ये हिंदी में हो गया. अभी बीट मतलब क्या हो गया, ये हिंदी में हो गया. बीट मतलब क्या पीटना, उसका V2 क्या हो गया बीट, एंड V3 बीटन हो गया. बरोबर आहे. म्हणजे तुमच्या मराठीमध्ये काय होईल, बीट म्हणजे मारणे, आणि बीट म्हणजे V2, आणि V3 म्हणजे काय होईल बीटन, आणि V4 बीटिंग, and V5 बीट्स. ओके नेक्स्ट वर्ड, कंटिन्यू विथ मी. नेक्स्ट वर्ड, which is next word? So write in your notebook in the V1 become. Okay, become, BECOME, BOCOME. become म्हणजे होणे. become म्हणजे का बेटा, become म्हणजे होणे. ओके write its V4 and writes its V5. Firstly to write only important to V2 in your notebook. Firstly write important, essential, very essential to write in your notebook V2 firstly, and then convert into V5 and V4. Okay, firstly what is V2? It's become V2 became. Okay, आता become चा V2 का होईल become चा V2 became. V3 का होईल become. V4 का होईल becoming. V5 का होईल becomes. Okay, next word, we have the next word. Which is the next word? Okay, begin म्हणजे सुरुवात करणे, स्टार्टिंग म्हणजे स्टार्ट करणे. ओके begin म्हणजे काय होतं बेटा, स्टार्ट म्हणजे begin म्हणजे सुरुवात करणे. begin म्हणजे का सुरुवात करणे. ठीक आहे. याचा V2 का होईल began, V3 का होईल begun. बरोबर आहे, समजत आहे. म्हणजे हे जन्मापासून बनले आहेत इंग्लिश ग्रामरच्या, समजत आहे. आता समजा जेव्हा समजून राहिलेलं आहे की V2 आणि V3 इम्पॉर्टंट आहे की इरेग्युलर वर्ब्स मध्ये इम्पॉर्टंट आहे, की जेव्हा तुम्हाला माहिती आहे की V1 हा बेटा कसा आहे, बिगिन हा V1 आहे, पण V2 कसा आहे तर बिगॅन, आणि V3 काय बिगन. हे जन्मापासून बनले आहेत. इंग्लिश ग्रामर जसं जन्म आहे याचं प्रोनाउन्सिएशन जसं बनला तसं स्पेलिंग मध्ये V2 आणि V3 मध्ये, बरोबर आहे. तर याचा का होईल V4 का होईल V5 का होईल ते आपल्यावर डिपेंड्स अपॉन. इट इज व्हेरी इझी टू यूज अँड कन्वर्ट. हाऊ टू कन्वर्ट V1 टू V4? इट इज व्हेरी इझी. इट इज व्हेरी सिम्पली बेटर टू अंडरस्टँड इट. ओके, अँड आय वांट टू टेल समथिंग अबाउट दॅट. फर्स्टली V1 is a begin. Okay, and then what is V2? Began.
and what is V3? Begun. Okay, and to write it, complete your work. Firstly, to important, write only V1 and then you will complete your V2 and V3. Firstly, it is important and you have the remaining time and to convert into the V4 and V5. Okay. You can understand, na? Yes. Okay. And then we have the next word. Which is next word? Behold. Okay. Behold. We have the next word. Being. I can write it. Yes. Are you complete your work? Yes. Okay, sir. Next word. Okay. Behold म्हणजे पाहणे. Behold म्हणजे पाहणे. एखादी जर व्यक्ती का करत राहिला की ज्याला एखादी व्यक्ती का करत राहिला की म्हणजे जास्तीत जास्त बिहोल्ड म्हणजे का? बिहोल्ड म्हणजे पाहणे. म्हणजे एकटक पाहणे म्हणजे तो हे नाही, बरोबर आहे. बिहोल्ड म्हणजे थोडं वेटिंग करा म्हणजे बिहोल्ड पाहतो. ठीक आहे. एखादी जर काही असेल आपलं काम, ओके, बिहोल्ड ना, टू वेट इट. बिहोल्ड, बट आय कॅन राईट इट. बिहोल्ड, आय कॅन राईट द लेटर टू सेंड युअर ब्रदर. ओके, सो इट इज अ सिम्पल टेक्निक. ओके, बिहोल्ड म्हणजे पाहणे. बिहोल्ड म्हणजे पाहणे. बरोबर आहे. बिहोल्ड म्हणजे पाहणे. अँड V2 beheld. का होईल? beheld. अँड V3 beheld. बरोबर आहे. अँड V4 beholding. beholding. And V5 beholds. Beholds. Okay, write it. Beholds. Beholds. Okay, beholds. जो आप देख रहे हो ये behold, इस पे क्या है? जो भी ज्यादा से ज्यादा ये behold मतलब क्या है? वेटिंग जैसा इसका मीनिंग है. लेकिन क्या behold मतलब पानी. इन योर नेटिव लैंग्वेज, सो यू कैन इन योर हिंदी यू कैन से दिस वर्ड. अभी आपके हिंदी में इसको क्या बोलते हैं कि ज्यादा से ज्यादा behold मतलब क्या होता है? behold मतलब देखना. यार behold टू वेट जस्ट. behold मतलब क्या? डायरेक्ट टू द पॉइंट. सो behold मतलब क्या? behold मतलब रहा देखना भाई. behold करो, अभी आ रहे हैं जाके. मतलब इसका क्या होगा? behold का इसका मीनिंग आपको समझ में आया, बराबर है. तो ये क्या होगा? इन योर नेटिव्ह लँग्वेज मराठी. देखो अभी आता तुमच्या मराठीमध्ये जास्त काय? behold म्हणजे पाहणे, बरोबर आहे. आता काही जे लोक असतात त्यांना समजत नाही बिहोल्ड म्हणजे का. अरे पाहणे म्हणजे असं पाहणे नाही, म्हणजे जस्ट पाहणे म्हणजे लुक म्हणजे असं पाहणे होते. लुक ऍट दिस म्हणजे मी काय म्हणतो इथे पाहणे होते. सी म्हणजे पाहणे होते, तो अलग झाला. पण बिहोल्ड म्हणजे पाहणे, तो कसा आहे बेटा? तो अलग आहे, बरोबर आहे. याचा मिनिंग जसं त्याला समजला, त्याला इंग्लिशचं ग्रामर बरोबर समजला आणि त्याचा यूज कसं करायचं, काय करायचं इथं समजलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे V1 काय बेटा? प्रेझेंट. V2 काय? पास्ट. V3 काय आहे? परफेक्ट. V4 काय आहे? कंटिन्युअस. अँड V5 प्रेझेंट इन सिंगुलर. ओके, बरोबर आहे, समजलं. वी हॅव द नेक्स्ट वर्ड टू राईट इट इमिडिएटली. बेंड म्हणजे वाकविणे, बरोबर आहे. बेंड म्हणजे काय होतं बेटा? वाकविणे. आता वी हॅव द आयरन अँड टू बेंड इट इमिडिएटली from fire, because fire is burning. Then to warm this iron and to immediately bend it easily, because it is made its atmosphere warm. Okay, so write its meaning. So I can give this meaning to understand it. Okay, you can understand me. And then next word write it in your notebook. So आता आपला दुसरा वर्ड जो आहे त्याला काय म्हणतात जास्तीत जास्त? दुसरा वर्ड कोणता? बेंड. BEND, बरोबर आहे. BEND. बेंड म्हणजे वाकविणे. बेंड म्हणजे काय होते? वाकविणे. बेंड म्हणजे वाकविणे. किती झाले वर्ड? याचा V2 का होईल? बेंट. V3 का होईल? बेंट, बरोबर आहे. V3 का होईल? बेंट. आणि याचा V4 का होईल बेटा?
V4 का होईल बेंडिंग, V5 का होईल बेंड्स, बरोबर आहे, V5 का होईल बेंड्स. ओके. आता कधी कधी काय होते, माझी हाईट थोडीशी छोटी आहे ना, माझी हाईट थोडीशी छोटी आहे, बरोबर आहे. म्हणजे काही लोक काय करतात, नाही हा लहान पोरगा आहे म्हणजे दूरवरून पाहिला म्हणजे होऊन गेला का हा मास्तर नाही, काही नाही, टीचर पण माझी पोस्टिंग टीचर असेल मी मानत नाही, मी स्वतःला न्यूनगंड नाही समजणार, घमंडी नाही समजणार. बट आजची या दुनियामध्ये चलन बनलं आहे. जेव्हा नवाजुद्दीन सिद्दीकीनं जेव्हा मुंबईला प्रस्थान केला होता आणि तेव्हा ऍक्टर म्हणून, तोही छोटासा होता, काला कलुटा होता, जेव्हा ऍक्टर नव्हता तो, पण बॉडी लँग्वेज सहित त्याला सर्व मेहनत करून तो आज का आहे ऍक्टर्स आहे. पण आपल्याला ऍक्टर्स बनायचा नाही आहे, मी ऍक्टरचं नाव काऊन घेता, तो पण छोटा होता, त्याची पण ऍक्टर बनायची लायकी होती, पण का म्हणायचे जास्तीत जास्त हा उदाहरण काऊन नाही, मी कशाला इतका फालतू, आता शिकवायचं सोडून लागले सर, फालतू उदाहरण द्यायचं लागले. पण विषय नाही आहे, पोरगा कसं लहान दिसत आहे आणि शिकवू नाही शिकत म्हणजे ॲबिलिटी नाही, बट यू हॅव द ॲबिलिटी टू टीच यू, बिकॉज यू विल जॉइन अवर स्पोकन इंग्लिश क्लासेस ऑफ सनशाइन. ओके, अँड देन यू विल बी कंटिन्यूइंग दिस प्रोसेस, दिस ऑनलाइन अँड ऑफलाइन. फर्स्टली you can able to see it and then confirm or not. A person who have the ability, a person who have the ability to teach as fluency, because असे मोठे विद्वान लोक होऊन गेलेले आहेत. अल्बर्ट आइन्स्टाईन, बरोबर आहे, जास्तीत जास्त अल्बर्ट आइन्स्टाईन हे मोठे मोठे सेलिब्रिटी आहेत. जेव्हा नवाजुद्दीन सिद्दीकी जो ऍक्टर बनला होता, त्या ऍक्टरनं का म्हटलेलं होतं की तुम घबराओ मत, क्या होगा आपको, कोण घबराव मत. आता माझा उदाहरण पहा, गडचिरोलीमध्ये जास्तीत जास्त असा कोणताच मुलगा नसेल की आपला टाइम वेस्ट करून इथं येऊन शिकवेल. हा टाइम वेस्ट करण्याला काय का शिकवणे का चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे ना. आता मला सांगा, जास्तीत जास्त चांगली गोष्ट आहे, पण बाकीचे लोक असं गडचिरोलीमध्ये माझ्यासोबत असं झालेलं आहे. पण या गडचिरोलीमध्ये नाही, मुख्य विदर्भामध्ये सुद्धा मी बघितलंय असे लोक, म्हणजे दूरवरून माणसाला बघितला म्हणजे जसा आहे तसा समजला, म्हणजे याची लायकी नाही काय शिकवायची. मतलब जैसा आदमी को देखा ये चलन बन गया है, ये चलन बन गया हमारे विदर्भ में और महाराष्ट्र पूरे इंडिया में भी है. आदमी को देख के जैसे है, अब भाई हमारे पास टाइम नहीं है, चलो ये तो V1 V2 V3 ये पढ़ने का कोई मतलब नहीं है. फिर आपको ये तो है एजुकेशन है, लेकिन जो एजुकेशन पढ़ा रहा है आपको, जो ट्रेनर पढ़ा रहा है, जो आपको ज्ञान प्रोवाइड कर रहा है ना, तो उसके लिए उसका हाइट नहीं, एज नहीं, आपका टॅलेंट इम्पॉर्टंट आहे. तुमच्या डिग्र्या जे असतात ना, MA वगैरे झालेले सर्व जर बांधून नाही का पूर्ण जाळून टाका, त्या तुमच्या डिग्र्याला काही महत्व नसते. माणूस PhD झाला, MA झाला, MPhil झाला, त्याला काही महत्व नाही, तुमच्या टॅलेंटला आहे. आणि त्या डिग्र्यामधून तुम्ही किती शिकले जर चेक केला जर आला नाही ना, तर काहीच तुमचा मतलब नाही डिग्री आणि काहीच PhD.